हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आणि आम्ही अजून गणपतीपुळेमध्येच आहोत. आता आम्ही चाललो नदीवर. बघू काय एक्सपिरियन्स आहे तिथला. हाय, आम्ही नदीवर. येता रस्त्याने आम्हाला नदी दिसली होती, तर मग विचार केला की शंभूला त्या नदीचा थोडासा आनंद, नदी काय राहते त्याला पण माहीत झालं पाहिजे, म्हणून म्हटलं घेऊन जाऊ. ही आहे गणू मामाची गाडी. नदीवर तर आलो. काल येताना आम्हाला रस्त्यात नदी दिसली. आम्हाला गाडीतून जाताना असं वाटलं की खूप छान आहे, म्हणून मग मॉर्निंगला यायचा प्लॅन केला होता. पण इथे आल्यावर सर्व प्लॅन फ्लॉप झाला. नदीमध्ये साचलेलं पाणी होतं आणि खूप घाण असं होतं, म्हणून मग रिटर्न गेलो आम्ही की बीचवरच जाऊयात आता. म्हणून मग बीचवर जाण्यासाठी निघालो. बीचवर चाललो. कुठे? अन्मयला खाली सोडलं चालण्यासाठी, पण त्याला त्या रेतीमधून चालायला जमतच नव्हतं. तो जरा वेगळाच चालत होता. थोड्या वेळ गंमत बघितली त्याची. पायाचे हळूहळू बदकासारखे टाकत होता, मग काय उचलून घेतलं त्याला शेवटी. अन्मयला पाणी खूप आवडतं. स्विमिंग पूल असो, बीच असो, त्याला खूप आवडतं. आणि समोर पाणी दिसल्यावर त्याला असं होतं की केव्हा पाण्यात जाईल आणि केव्हा नाही. तो सारखा पळत सुटत होता पाण्यात. पण मग एक आहे की तुम्ही तुमच्या मुलांना जाऊ देत असाल तर लक्ष राहू द्या. आम्ही अन्मयसाठी त्याचे पप्पा खास लक्ष ठेवण्यासाठीच ठेवलेले होते की त्याला एकटं अजिबातही सोडण्यासारखा नाही आहे तो बीचवर. आम्ही गणपतीपुळेच्या आरेवारे बीचवर आलेलो. मॉर्निंगला तरी आम्ही 7-7:30ला आलेलो, तर शांतता होती आणि तिथलं वातावरणही खूप भारी होतं. अन्मयची मस्ती बघा आता तुम्हीच, किती मस्ती करतो. बिनधास्त, त्याला कशाचीच पर्वा नाही की पाणी आहे की काय होईल काही नाही. पण मग त्याचे पप्पा होते त्याच्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी, म्हणून मग आम्ही पण निवांत होतो. शंभू काय करतोय? का रे? माती माती खेळतोय.
चाललो आता रूमवर आम्ही. जाण्याची तर अजिबात इच्छा होत नाही खूप. हे टाकून दे. शंभू आता नाश्ता करतोय. हे काय? जाम. जाम ब्रेड खा. हे काय? आता असं खायचं. हे काय? ब्रेड जाम लावलेला. तुला जाम आवडतो ना? फणस आहे, फणस. फणस. त्याच्यात नाही लावून